हॅलो फ्रेंड्स, चला तर आपण बघूया कन्व्हिक्ट, ऍक्विट, समन्स आणि वॉरंट म्हणजे काय. पहिलं कन्व्हिक्ट. कन्व्हिक्ट म्हणजे समजा एखाद्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला पकडलं गेलंय आणि कोर्टाने तिथे तुम्हाला गिल्टी डिक्लेअर केलंय, म्हणजे तुम्हाला आरोपी घोषित केलं गेलेलं आहे, तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल की कोर्टाने तुम्हाला कन्व्हिक्ट केलं. तसेच त्या केसमध्ये समजा तुम्हाला इनोसेंट डिक्लेअर केलं गेलेलं आहे, म्हणजे तुमची निर्दोष मुक्तता केली गेलेली आहे, तर कोर्टाने तुम्हाला ऍक्विट केलं असं म्हटलं जाईल. म्हणजेच जिथे तुम्हाला गिल्टी डिक्लेअर केलं जातं तिथे कन्व्हिक्ट केलं असं म्हटलं जातं, आणि जिथे तुम्हाला इनोसेंट डिक्लेअर केलं जातं तिथे तुम्हाला ऍक्विट केलं असं म्हटलं जातं. चला तर आपण आता समजून घेऊया समन्स आणि वॉरंट म्हणजे काय. समन्स. जेव्हा एखाद्या केसमध्ये कोर्ट तुम्हाला बोलवण्यासाठी किंवा हजर राहण्यासाठी नोटीस इश्यू करते तेव्हा त्याला समन्स म्हटलं जातं. आणि जेव्हा नोटीस बजावूनही तुम्ही कोर्टमध्ये उपस्थित राहत नाहीत तेव्हा कोर्ट तुम्हाला वॉरंट इश्यू करतं, ज्यामध्ये पोलीस किंवा एखाद्या फोर्स थ्रू तुम्हाला कोर्टात आणले जाते. समन्स जे तुम्हाला BNSS सेक्शन 21X मध्ये दिलं गेलंय, ज्यात म्हटलं गेलंय की समन्स मध्ये असे केसेस येतात ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. आणि वॉरंट जे BNSS सेक्शन 21Z मध्ये दिलं गेलंय, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्षापेक्षा जास्त किंवा लाईफ इम्प्रिझनमेंट किंवा डेथ पनिशमेंट असू शकते.